मी काय म्हणते, एका छोट्याशा शॉपिंगसाठी मी बाहेर गेले होते आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता इतकी प्रचाराची म्हणजे प्रत्येक पक्षाची आपली घाई होती प्रचारासाठीची. आता महानगरपालिकेच्या निवडणुका म्हटल्यानंतर काय, पण आपल्याला काय करायचंय, आपला पक्ष आपल्यासोबतच होता. आलं का लक्षात? म्हणजेच पिल्लूचे पप्पा माझ्यासोबतच होते. त्यानंतर आता मला काही स्टीलच्या प्लेट घ्यायच्या होत्या. त्यासाठी मी शॉपमध्ये गेले होते. तर बघते तर काय वाणासाठी इतके छान-छान प्लेट तिथं आल्या होत्या आणि मग मी सगळेच बघितल्या. पण ह्या मला छोट्या वाटल्या म्हणून मी ह्या काही घेतल्या नाहीत. त्यानंतर तुम्ही बघू शकता की इथे सुंदर असे करंजीचे साचे, समोसाचे साचे आले होते आणि ते मला इतके आवडले आणि व्हिडिओमध्ये एवढे छान दिसत होते. म्हटलं तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करावं. त्यानंतर ह्या ज्या मोठ्या प्लेट आहेत, ह्या मी प्लेट घेतलेत. ₹600 डझन अशा प्रमाणे ते होते. तर ₹300 प्रमाणे मी 6 प्लेट इथे आणलेल्या आहेत. त्यानंतर आता मी गेले बांगड्याच्या दुकानावरती. आता ह्या ज्या बांगड्या आहेत ना, ह्यापैकी माझ्याजवळ सगळ्याच होत्या. त्यामुळे मी सर्च करत होते, काहीतरी वेगळं मला इथे भेटते का? म्हणजे काहीतरी नवीन माल इथे आलंय काय म्हणून मी बघत होते. पण मला इथे काही वेगळं असं काही दिसलं नाही. त्यानंतर मी गेले फायबरच्या बांगड्याकडे. पण तिथे ज्या ताई होत्या ते सांगितल्यात, की "बाळा काचेच्याच बांगड्याचा मान असतो. फायबरच्या बांगड्या तू कधीही घेऊ शकतेस." म्हणून काय, मग मी ह्या पण कॅन्सल केल्या. परत मी प्लेन बांगड्या घ्यायसाठी वळले. तर इथे हवा तसा रंग मला इथेही भेटला नाही. मी सगळं दुकान शोधलं, पण मला मनासारख्या बांगड्या काही भेटल्याच नाही शेवटी. त्यानंतर मग मी म्हटलं चला आता आलोच आहोत तर ह्या हिरव्या बांगड्या घ्यावं, पण मला लागते 2/4 ची साईज आणि ते होती 2/2 ची साईज. मग ते पण कॅन्सल केलं. त्यानंतर येऊ लागले दुसऱ्या दुकानाकडे. मधातच पाहते तर काय, एवढ्या सुंदर अशा सुगड्याचं दुकान होतं. त्यात असं स्वास्तिक कोरलेलं, हळदी, कुंकू आणि सुगड्या आणि बरंच काही असं सामान होतं. पण मला सगळ्यात आवडलं म्हणजे हे छोटे-छोटे जाते आणि छोटे खलबत्ता. इतकं कलरफुल आणि अट्रॅक्टिव्ह दिसत होतं. मग मी रस्त्यावरून पिलूच्या पप्पाला सांगलं, की "गाडी थांबवा, मला हे शूट करायचं." तर त्यांनी गाडी थांबवली आणि मग मी हे शूट करून घेतलंय. छान वाटतंय ना? त्यानंतर आता इथे पण रस्त्यावर अशा बांगड्या बसल्या होत्या. मी म्हटलं चला इथे काही वेगळी डिझाइन भेटते का म्हणून मी शोधायला गेले. आता बऱ्याच काही म्हणजे रेशमच्या जे काही प्लेन हिरव्या बांगड्या होत्या, त्याच बांगड्या इथेही होत्या. लाल होत्या, पिवळ्या होत्या, बऱ्याच काही अशा रंगाच्या बांगड्या होत्या. पण ह्या बांगड्या मला थोड्याशा वेगळ्या वाटल्या आणि ह्या माझ्याजवळ नव्हत्या. पण मोरपंखी कलरची ना माझ्याजवळ साडी आहे, ना माझ्याजवळ ड्रेस आहे. काय माहिती मला असं वाटतं, की तो कलर माझ्यावरती चांगला दिसत नाही. म्हणून ह्या ऑरेंज कलरच्या बांगड्या मी बघितल्या आणि छोटीशी शॉपिंग तुम्हाला दाखवू का? हा आर्टिफिशियल गजरा मी घेतलेला आहे, जो की माझ्याजवळ नव्हताच. मी म्हटलं असो, कधीतरी कामी पडला तर आपल्याला कधी वापरता येईल. म्हणून त्यानंतर आता मी घेतलेल्या आहेत ह्या चंद्रकोरच्या टिकल्या, ज्या की तीळ लावल्यासारख्या दिसत होत्या म्हणून मी त्या घेतल्या. ही पण टिकली घेतली, मोती आणि स्टोन होते यावरती. मग मी 2 पॅकेट जे आहेत ना टिकल्याचे घेतलेले आहेत. त्यानंतर आता सगळ्यात आवडती आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेहंदी, जी की मला खूप आवडते आणि ही मेहंदी खूप रंगते, त्यामुळे मी हेच मेहंदीचे कोन नेहमी घेते. आता ह्या ऑरेंज कलरच्या बांगड्या मी फायनली घेतल्यात. हे 1 डझन बांगड्या मी आणलेल्या आहेत. घातल्यानंतर हातामध्ये एवढ्या सुंदर दिसत होत्या. तुम्हाला आवडल्या का? मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.